बाबा प्लीज एकदा हो म्हणा प्लीज. हे बघ बाळा, तुझा शेवटचा निर्णय काय तो एकदा मला सांग. तुला बाप हवाय की हा मुलगा? बाबा मला तुम्ही पण हवे आहात, पण मी अंकित शिवाय पण नाही राहू शकत. हे बघ, तुला दोघांपैकी एकालाच निवडायला लागेल. बाबा प्लीज तुम्ही समजून घ्या. बाळा, तुझा जन्म झाला होता ना, त्यावेळेला घरामध्ये कोणी खुश नव्हतं, कारण त्यांना वंशाचा दिवा होता. पण तुझा हा बाप खूप खुश होता. त्या एवढ्याशा गोंडस बाळाला त्या बापाने काळजाला लावून वाढवलंय. एक मुलगा हवा होता असं कधीच वाटलं नाही मला, कारण तुम्हा दोघींना मुलांसारखं वाढवलंय मी. बाबा प्लीज एकदा हो म्हणा प्लीज. बरं, आता तू ठरवलंच आहेस ना, तर जाऊ शकतेस तू. बाबा तिला जाऊ दे, मी आहे ना तुमचा मुलगा. बघितलं संकेत, मी म्हटले ना बाबा आपल्या लग्नाला तयार होतील. चल आपण जाऊ. हात सोड माही. अरे काय झालं? काय झालं? मी माझा विचार बदलला. अगं माही, तू माझ्यासाठी आपल्या जन्मदात्या बापाला सोडायला तयार झालीस. उद्या मी तुझ्याशी लग्न करेन ग, आणि लग्नानंतर जर तुला दुसरा कोण भेटला आणि जर तू मला सोडून गेलीस तर? अगं 20 वर्षाच्या प्रेमाच्या समोर हे 2 वर्षाचं प्रेम काहीच नाहीये ग. शेवटी ते बापाचं काळीज आहे. तू त्याला समजू शकली नाहीस, तू मला काय समजशील?